बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहण्याची शक्यता आहे। यामुळे या प्रकरणात फरार असलेले संस्था चालक ही बडी धेंड मोकाट सुटतील की काय असा सवाल केला जातोय। या प्रकरणात नेमकं कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का, यावरचा हा विशेष रिपोर्ट। बदलापूरचा अर्धवट बदला, अक्षय ढगात संस्था चालक का मुकाट। संस्था चालक चालवतात चाइल्ड पॉर्नोग्राफीचं रॅकेट। काल पोलिसांनी कथित एन्काउंटरमध्ये बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला यमसदनी धाडले। पोलिसांच्या या कारवाईचं काहींनी समर्थन करत फटाके फोडले, मात्र या एन्काउंटर नंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले। चिमुरडीवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी असून सह आरोपींचं काय? सह आरोपी संस्था चालक, सचिव अजून फरार कसे? संस्था चालकांना अटक न केल्यानं हायकोर्टाने पोलिसांना फटकारूनही कारवाई का नाही? फरार आरोपींना राजकीय आश्रय आहे का? शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे पोलिसांसमोरच कसे फरार झाले? बदलापूर मधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणाला आता 50 दिवस झाले, तरी संस्था चालकांवर कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय। या संस्था चालकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। इतकी किळसवाणी घटना घडल्यानंतर संस्था चालकांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्यामुळे संस्था चालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला मारलं असा आरोप विरोधकांनी केलाय। जे शाळेचे संस्थापक आहेत त्यांना अटक का नाही झालेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे वामन म्हात्रे ज्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं होतं की तुझ्यावर रेप झालाय का, त्यांना का अटक झालेली नाहीये? आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या पोलीस स्टेशननी साधारणपणे 7 दिवस लावले एका गरोदर महिलेला तिथे बसून ठेवलं FIR घेण्यासाठी, ज्याच्या विरोधात उद्रेक झाला आणि त्यानंतर 300 लोकांना अटक केली गेली। आपण पाहता FIR झाले, जणू काही गँगस्टर्स असल्यासारखे हातात त्यांच्या देखील बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं होतं। त्यांच्यावर केसेस मागे कधी घेणार? त्या नराधमाला फाशी मिळावी ही आजही माझी मागणी आहे। एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना। पोलीस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही। आता एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर, ही किती गंभीर गोष्ट आहे। बदलापूरच्या आरोपीला पोलिसांनी एन्काउंटर मध्ये संपवलं, पण संस्था चालक अद्याप फरार आहे। आणि आता सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी शाळा प्रशासनावर मानवी तस्करी आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीचा आरोप केलाय। तसंच या संदर्भात बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे संपूर्ण तपास तातडीने CBI कडे वर्ग करण्याची मागणी त्यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे। शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीमध्ये सहभागी आहेत। घटनेच्या दुसऱ्या दिवशी आणखीन एक मुलगी बेपत्ता झाली आहे। शाळेतील CCTV गायब करणारा कर्मचारी सुद्धा गायब आहे। आरोपी अक्षय शिंदेला मीरा बोरवणकरांशी बोलण्याची इच्छा होती। हायकोर्टाने स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे अक्षय गेला तर मोठ्या लोकांची नावं समोर येतील म्हणून अक्षयचं एन्काउंटर केलंय। अक्षय शिंदेवरील कारवाईचं पालकांनी समर्थन केलं असलं तरी इतर आरोपींचं काय असाही सवाल उपस्थित केलाय। खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे। आरोपीने स्वतःहून गोळी झाडून घेतलेली असू देत किंवा एन्काउंटर झालेला असेल, पण मी तर म्हणेन की ही खूप आनंदाची गोष्ट आहे। बदलापूरमधल्या सर्व महिला वर्गांचे मी आभार मानेन, कारण महिला वर्गाने ह्या मुली ज्या होत्या त्या मुली आपल्या घरातल्या मुली असल्यासारखे लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्यामुळे बदलापूरमधील महिलांचे मी आभार मानेन। पण त्याचबरोबर शाळा प्रशासनाचे जे 2 आरोपी आहेत जे अजूनही फरार आहेत, आज त्यांचा इंटरिम बेल नाकारण्यात आलेला आहे, पण त्या आरोपींवर पण त्यांना सुद्धा शिक्षा होणं फार गरजेचं आहे।
अक्षय शिंदेने खरंच पोलिसांवर हल्ला केला असेल तर त्याचं एन्काउंटर उचितच. मात्र त्याच्या जाण्यानं या प्रकरणातल्या संस्थाचालक असलेली बडी धेंड मोकाटच राहतील की त्यांच्यावरही कारवाई होणार, हा खरा प्रश्न आहे. अन्यथा लैंगिक अत्याचाराचा हा अर्धवट बदला आणि अर्धवट न्याय ठरणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.